हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर मागं एकदा मी किचन टूरचा व्हिडिओ शूट केला होता आणि तुम्हाला दाखवलं होतं. तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. म्हटलं चला परत एकदा तुमच्यासोबत किचन टूर शेअर करूया. आता बरेचसे चेंजेस केलेले, काय काय केले ते पण तुम्हाला दाखवायचे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. आजच्या व्हिडिओला सुरुवात मी या रॅकपासून करते. तर ही रॅक आत्ताच मी आवरून ठेवली होती. जवळजवळ 8 दिवस झालेत गावावरून आल्यानंतर छान अशी आवरून ठेवली आहे. खूप छान दिसते. तर चला म्हटलं डिटेलमध्ये दाखवावं तुम्हाला. इथं वरच्या साईडला साडे प्लास्टिकचे कंटेनर आहे आणि त्याच्या मागे दोन प्लास्टिकच्या ज्या बरण्या असतात ना, या महाराष्ट्र चहा म्हणून हा चहा वापरतो, तर त्याच्या बरण्या आहेत त्या आणि काही दुसऱ्या या टाईपच्या बरण्या आहेत. ह्या फर्स्ट फ्लोअरमध्ये पूर्ण प्लास्टिकच्या बरण्या आहेत. ह्या मला काहीतरी 30 का 40 रुपयाला एक पडली होती आणि छान क्वालिटी त्यांची. तर त्या आणल्या होत्या मी 7 ते 8. तर त्या ठेवलेल्या आहे. त्यानंतर त्याच्या माग आहेत अशा महाराष्ट्र चहाच्या ज्या बरण्या असतात ना, चहा पावडरच्या, त्या बऱ्याच दिवसापासून गोळा करून ठेवल्या आहेत. तर त्या आहेत तिथं. त्यानंतर इकडं श्रवच्या मखाण्याचा एक डब्बा भेटला होता मला, त्याच्यामध्ये मी पोहे भरून ठेवलेत. तर एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसतं की कशामध्ये काय आहे आणि वापरायला पण सोपं जातं. आता हा बिस्किटचा पुडा श्रवपासून लपून ठेवला होता मी वरती, तिला देत नाही जास्त बिस्किट म्हणून. त्यानंतर या खालच्या कप्प्यामध्ये पण मस्त ह्या माझ्या लग्नातल्या भरण्या आहेत, 4-5 आहेत त्या. आणि ह्या अशाच आपण जे गूळ वगैरे आणतो ना त्याच्या भरण्या आहेत. ह्या ज्या आहेत त्या तुपाच्या आहेत, जे 1 किलोचं तूप आणतो ना डेअरीमधनं त्यातले, आणि त्यातलाच हा प्रकार अर्धा किलोचा आहे. त्यानंतर हे स्टीलचे डबे, हे पण लग्नातले, तर त्या पण व्यवस्थित मांडून ठेवलेत. ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या बरण्यांमध्ये ठेवायच्या, जेणेकरून त्या दिसतात. आणि ज्या नाही लागत त्या मग डब्यामध्ये ठेवते, जेव्हा लागेल तेव्हा काढून घ्यायचं. धने पावडर, हळद पावडर जे काही असेल ते पण मस्त असं व्यवस्थित सोडून ठेवलं आहे. त्यानंतर मसाल्याचे पदार्थ ठेवलेत. इकडं मोहरी, डाळ, आपलं लोणचं आणि मीठ इथं वरच्यावर असतं, कारण की जेवताना इथं खाली जेवायला बसल्यावरती वरून घ्यायला सोपं जातं. त्यानंतर खाली इथं सगळे मस्त ग्लास, 1-2 तांबे आहेत माझ्याकडं. आणि त्यानंतर ह्या वाट्या वगैरे, ज्या की आपण काहीतरी असेल तरच लागतं, म्हणजे स्वीट वगैरे काही असलं तर खायला. इथं हे एक्स्ट्राचे ताटं आहेत. इथं प्लेट असतात 5 यामध्ये, श्रवणी ते एकत्र करून ठेवले. त्यानंतर हे जे थोडेसे फायबरचे भांडे आहेत ते आहेत, मस्त प्लेट्स वगैरे आहेत त्या. त्यांचा पण जास्त काही यूज होत नाही. एखाद दिवशी काहीतरी स्पेशल पोहे वगैरे असले तेवढा त्यांचा यूज होतो. त्यानंतर हे पण माझ्या लग्नातले डबे आहेत, माझे मम्मी पप्पांनी दिलेले. आणि हे 1-2 मिसमॅच आहेत, ते सासूबाईंनी मम्मीने दिलेले डबे आहेत. इथं पण खाली 4 डबे आहेत. आता मागच्या ब्लॉगमध्ये मला कमेंट होत्या की इथं तुम्ही पेपर का नाही टाकत, तर मी पेपर इथं टाकत असते, पण श्रव काढून टाकते. इथं पण बघा थोडासा फाडला आहे, इथं ओरडली त्यामुळे तिने तसा ठेवला आहे. तर ही मस्त अशी रॅक दिसती, लांबून पण खूप छान दिसती आणि मला घ्यायला पण सोपं जातं. आता याच्यावरची फक्त ताटं प्लेट आहे, ते काही मी वापरत नाही रोजच्या रेग्युलर यूजसाठी. मी इकडची एक रॅक आहे ना तेवढीच एक वापरते. त्यानंतर दुसरा चेंज केला म्हणजे आम्ही हे फिल्टर बसून घेतलं होतं. त्याला जवळजवळ 6 महिने झालेत आणि मस्त क्वालिटी आहे. पाणी तापवायचा मला खूप त्रास व्हायचा, तर छान दिसतंय ते. मोठी रॅक झाली. आता मी तुम्हाला छोटी रॅक दाखवते, त्यावरती काय काय सामान आहे. आणि ते रेग्युलर यूजचं आहे ते असल्यामुळे मला ह्या रॅकवरचं काही सामान घ्यावं लागत नाही. फक्त पाहुणे वगैरे आले तेवढं पुरतीच मी ती रॅक वापरते. तर चला ही रॅक दाखवते तुम्हाला. हिची पण मला कॉस्ट वगैरे विचारली होती की तिला आणली, तर ही 2-2.5 हजाराला बसली होती. पण ती आम्ही ऑफलाईन घेतलेली होती इथली मार्केटमधून. सो पण तुम्हाला दाखवते, तुम्हाला जर घ्यायची असेल तर या पद्धतीने तुम्ही किचनसाठी घेऊ शकता. एकदम बेस्ट आहे. मेन म्हणजे भांडे धुतले की आहे तसे आपण त्या रॅकवरती लावून देऊ शकतो. असं आपण म्हणतो ना, सुकवायची वगैरे काही गरज नाही, डायरेक्ट लावून दिले तरी पण त्याचं पाणी डायरेक्ट बेसिनमध्ये जातं आणि मग जास्त काही सुकवायचा वगैरे त्रास होत नाही. तर ट्रॉली नाही आहे त्यामुळं मग ही पद्धत एकदम बेस्ट वाटते मला. त्याआधी होती माझ्याकडं जाळी होती भांड्याची, ती अजून पण आहे, मी ठेवून दिली आहे. ती इथं किचनवरची राहायची आणि मग इथं स्वयंपाक, इथं किचनमध्ये जाळी, थोडीशी जागा राहायची. त्यामुळे मग ही रॅक मी मला जरा चांगलं केलंय. इथं भांडे ठेवलेले ना मला एकदम बेस्ट वाटतायत, कारण की जाळीमध्ये ठेवा धुतल्यानंतर, त्यानंतर ते सुकले की रॅकवरती लावून द्या, तिथून परत वापरा. हा खूप मोठा कंटाळा आहे. त्यापेक्षा धुतले तर लगेच इथं लावून द्यायचे, म्हणजे डोक्याला ताण राहत नाही काही. तर इथं मस्तपैकी ज्या कढया पातेले वगैरे असतात ना त्या, त्यानंतर एक्स्ट्राचं हे मोठं मिक्सरचं भांडं आहे, ग्रेव्ही असली तर ते वापरते. त्यानंतर चाळणी आहे, हे फ्रीजमधला डब्बा आहे, भाज्या संपल्या आहेत तर त्या पण इथं काढून ठेवलं आहे. हे मस्त चमच्याचं स्टँड आहे, जे की खूप छान आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं. मस्त असे चमचे आहेत, ते पण लग्नात दिलेले आहे मम्मीने. त्यानंतर खालच्या फ्लोअरमध्ये आपलं चाकू, त्यानंतर किसणी,
हे दुसरं एक्स्ट्राचं मिक्सरचं भांडं आणि जे आपले चमचे वगैरे आहेत पकड ते मस्त इथं लावून दिलं ना ते घ्यायला पण सोपं जातं आणि काढायला पण. इथं पण या रवी आहे, दही वगैरे असलं तर त्यासाठी इथं मस्त कप ठेवलेले आहेत, तांब्या आहे, इकडं आपल्या ज्या ताटं प्लेट्या असतात त्या, आणि इथं पण तवा, त्यानंतर चॉपिंग बोर्ड आपला, जे की व्यवस्थित दिसतं आणि मला तर खूप आवडतं. किती 1 2 3 4 4.5 इंचाची आहे, इंचच म्हणतात ना आय थिंक, तर आहे. आणि तुम्हाला जर घ्यायची असली तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर जवळच बेसिंग आहे त्यामुळं, आणि इकडं आहे खिडकी, तर ही मेन खिडकी आहे. आणि खिडकीमध्ये इथं मी आणलं होतं हे चहा कपचं, जे की आम्ही वापरतो होत नाही, पण इथं असंच छान दिसतं म्हणून ठेवलं आहे. त्यानंतर मनी प्लांट लावलेले आहे 2, हँडवॉश, देवाचं ताट जे की रोज नैवेद्य ठेवायला लागतं, आणि हे शौचं लाट नाही ते पण रोज तिला पोळ्या करायला द्यावं लागतं मला. इथं लायटर, आणि इकडे एक आणखी छोटंसं झाड ठेवलं आहे. त्यानंतर हा गॅस आपला, हे मोठं किचन आहे भरपूर, मला लांबून दाखवतो मला, हे भरपूर मोठं किचन आहे, एल साईजचं आहे. आणि इकडं आपला मिक्सरचा ते मसाल्याचा डब्बा, आणि त्यानंतर त्यात खडे मसाले आहेत सगळे, हा मसाल्याचा डब्बा, आणि आता एक खडे मसाले, हे आपली तेलाची किटली, त्यानंतर मिक्सर, आणि इथं एक माझी छोटीशी रॅक आहे. आता ह्या रॅकवरती ना आपलं जे रोजचं यूज असतं ना, साखर, चहा पावडर, त्यानंतर हा जाम आहे, मीठ, यामध्ये सगळ्यात छोट्या मोठ्या डाळी किंवा मग आपला गरम मसाला वगैरे असेल, सोडा वगैरे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे, ग्रीन टी वगैरे, जे घ्यायला सोपं जातं आणि पटकन हँडी पण होतं. काही सांडलं तरी किचनवरती सांडतं आणि त्यानंतर वॉश करायला पण सोपं जातं. तर इथं एक ही मस्त रॅक आहे, त्यानंतर किचन टॉवेल तो पाहिजे असतो. आणि ह्या साईडला आहे फ्रीज, आता फ्रीजवरती पण तूप ठेवलं आहे, त्यानंतर केचप आहे, हे काचेचे कप आहेत काही, त्यानंतर शेजवान चटणी, आणि ह्या कुंड्या ह्या ज्या मिशोवरून मागवलेल्या आहेत त्या आहेत. दुसऱ्या होत्या ओरिजिनल प्लांटच्या, पण त्यांना इथं जास्त असं वातावरण नव्हतं चांगलं, त्यामुळं त्या काही ग्रो होत नव्हत्या, त्यामुळे त्यांना बाहेर ठेवलं आहे मी. त्यानंतर ही लाल मिरची आहे, जी की आपण सुकवलेली असती असं तडका वगैरे द्यायला, ती इथं ठेवली आहे. आणि हे कोलगेट ब्रशचा प्रश्न असा आहे ना आमच्या घरी, थांबा तुम्हाला सांगते. कोलगेट ब्रशचा प्रश्न सांगते मी तुम्हाला. इथं माझा ब्रश आणि कोलगेट आहे, आणि पलीकडच्या साईडने भैयाचा आहे. तिकडं जे हॉलवरचा टेबल आहे ना त्यावरती माझ्या मिस्टरांचं ठेवलेलं आहे. असं होतं ना की ते बाथरूममध्ये ठेवलं का सगळं, मग सकाळी कोणी ना कोणी आंघोळीला गेलेलं असतं आणि मग ब्रश करायला त्यांना बाहेर येऊपर्यंत थांबावं लागतं. त्यामुळे मग प्रत्येकाने ज्याचा त्याचा ब्रश आहे तिला ठेवला आहे. मी पण सकाळी लवकर माझं बाहेरून फिरून आले की लगेच ब्रश करायचा असतो. इथून ब्रश घ्यायचा, ब्रश खायचा, तोपर्यंत इकडं दूध वगैरे तापतं, लगेच चहा ठेवून द्यायचा, तोपर्यंत ब्रश होतो. बाकीच्यांचं काहींच्या आंघोळ्या होतात, काहींचं मग देवपूजा वगैरे चालते, या पद्धतीने चालतं. त्यामुळं मग ते ब्रश तर सध्या तरी इथंच ठेवले. त्यानंतर हे फ्रीज, हे डबल डोअरचं आहे, याच्याबद्दल तुम्हाला सांगितले. आणि मागचा ब्लॉग आहे आपला फ्रीज क्लिनिंगचा, त्यामध्ये पण तुम्हाला डिटेल फ्रीज दिसून जाईल. आणि इकडं वरती आहे हे सगळे डबे, तर हे पण लग्नातले आहेत काही, आणि काही माझ्या सासूबाईंनी दिलेले आहेत. हे बघा, ह्या पूर्ण लॅपटॉपवरती डबे ठेवलेले. आता यामध्ये बऱ्याचशामध्ये किराणा आहे किंवा मग एक्स्ट्राच्या पापड्या कुरड्या आहेत आपल्या, त्या आहेत. 2 पोळ्यांचे डबे आहेत जे काही यूज होत नाही. इडलीचा डबा, इडलीचं भांडं, आणि त्यानंतर आपलं कुकर, 1-2 पातेले एक्स्ट्राचे, आणि हंडा असं ठेवलेलं आहे. ह्या साईडला तर वॉशरूम आहे बाजूला. इथं मस्त असं हे मी गणपतीच्या वेळेस डेकोरेशनला घेतलं होतं, ते डेकोरेशनचं लावलं आहे, आणि हँगिंग खूप छान दिसतं. त्याच्याजवळच कॅलेंडर, आणि त्यानंतर मस्त बेसिन. इकडं बाथरूमकडे जातात, इकडं हे किचन, आणि इकडनं दिसतो तो समोर आहे तो हॉल. त्यानंतर हे डबे मस्त दिसत आहेत, आणि इकडून किचनचा लुक असा काहीसा दिसतो, जो की भरपूर मोठा किचन आहे इथून तर तिथपर्यंत, आणि दिसायला पण खूप छान दिसतं. इथं शौची खुर्ची, आणि इथं ठेवलेली आहे मी कांदे आणि लसूण. त्यानंतर बसकर रोज थंडीमध्ये लागतातच आहे बसायला. पिठाचा डब्बा, पोळपट, आणि परात. तिकडं पण टीप आहे, त्यामध्ये पण किराणा आहे. आणि इकडं एक डब्बा आहे, त्यामध्ये पण किराणा आहे, आणि गॅस सिलेंडर. असं काहीसं छोटंसं किचन आहे. तर असं काहीसं आमचं भरपूर मोठं किचन आहे, जे की रेंटच्या घरामध्ये आहे. जेव्हा आमचं स्वतःचं घर होईल तेव्हा मस्त ट्रॉली वगैरे करून मस्त किचन बनवूया.
पण आत्तासाठी एवढं आणि खूप सुंदर आहे. किती दिवस राहणार आहे आम्ही इथं माहीत नाही आहे, पण आहे खूप छान आहे आणि त्याला मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडलं असेल तर तेही कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओसारखं यामध्ये जर काही चुकी असली तेही मला सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस त्यामध्ये काहीतरी चेंजेस करील किंवा मग ज्या एक्स्ट्राच्या किंवा चुकीच्या गोष्टी आहेत. जसं की माझ्याकडून मागच्या वेळेस झालं होतं, माझ्याकडे एक लोणच्याची बरणी होती, ती मी इथं बेसिनच्या खाली बाजूला साईडला ठेवलेली होती, पण त्यामध्ये लोणचं नव्हतं. मी लोणचं फक्त एकदा बनवलं होतं जेव्हा मी धुळ्याला होते तेव्हा, त्यावरती काही लोणचं बनवलं झालेलं नव्हतं माझं. पण मग ती बरणी वगैरे कमी होती, ठेवायला जागा नव्हती, कारण की लाटवरती पण पूर्ण डब्याने फुल भरलेलं होतं आणि वरती ठेवली पडली वगैरे, तर म्हणून मी खाली ठेवली होती. पण एका ताईंचं होतं असं की लोणच्याची बरणी बेसिन खाली ठेवू नये, ते बरोबर होतं जर त्यात लोणचं असतं तर. पण असं जर काही सजेशन असलं ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.